Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we are going to start new topic, pair of straight lines. Now in this topic we study following points. First one, combined equation of pair of lines. Then second one, homogeneous equation of degree 2. Then third one, angle between lines. And last one, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. तर ह्या टॉपिकमध्ये टोटल 4च पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. अगदी सिम्पल आणि छोटा टॉपिक आहे. फर्स्ट पॉईंट असेल कंबायनेड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोन सेपरेट लाईनचं म्हणजेच लाईनचं सिंगल इक्वेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. इथं दोन लाईनचं कंबायनेड इक्वेशन, ज्याला जॉईंट इक्वेशन देखील म्हटलं जातं, ते स्टडी करायचं आहे. सेकंड पॉईंट असेल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. या पॉईंटमध्ये पहिल्यांदा आपण होमोजिनियस इक्वेशन याची डेफिनेशन बघणार आहोत आणि मग होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 थेरम आहे तो इथं प्रूव्ह करायचा आहे. देन थर्ड वन, अँगल बिटवीन लाईन्स. अँगल बिटवीन लाईन्स हा देखील पॉईंट ऑलरेडी झालेला आहे. दोन स्ट्रेट लाईनमधला अँगल आपण बघितलेला आहे. पण इथं पुन्हा एकदा स्ट्रेट लाईनमधला अँगल ह्या टॉपिकमधल्या नोटेशननुसार आपल्याला घ्यायचं आहे. अँड लास्ट वन, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. सेकंड पॉईंटमध्ये आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बघितलं होतं. फोर्थ पॉईंटमध्ये जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आपण बघणार आहोत. नो वी सी फर्स्ट पॉईंट, कंबायनेड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. फर्स्ट पॉईंट इथं घेतलेला आहे. जसं की मी मगाशी म्हटलं, लाईनची सेपरेट इक्वेशन्स आपण घेतलेले आहेत. जर लाईन ओरिजिनमधून पास होत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन आपण घेतो ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. आणि जनरल लाईनचं इक्वेशन असतं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. आता ओरिजिनमधून जाणारी लाईन आणि जनरल लाईन दोन्हीमध्ये फरक इतकाच असणार आहे की ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनमध्ये कॉन्स्टंट टर्म ॲबसेंट असते आणि जनरल लाईनमध्ये कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असते. हा दोन्हीमधला फरक आहे. ही स्ट्रेट लाईनची इक्वेशन्स ऑलरेडी झालेली आहेत. इथं आपल्याला कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे, म्हणजेच दोन स्ट्रेट लाईन्ससाठी एकच जॉईंट इक्वेशन किंवा कंबायनेड इक्वेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आता याची डेफिनेशन या पद्धतीने घेता येईल. अन इक्वेशन विच रिप्रेझेंट्स टू लाईन्स इज कॉल्ड दी कंबायनेड इक्वेशन ऑफ दोज टू लाईन्स. अन इक्वेशन विच रिप्रेझेंट्स टू लाईन्स म्हणजेच एकच इक्वेशन जे दोन लाईन रिप्रेझेंट करतं त्याला इथं आपल्याला कंबायनेड इक्वेशन त्या दोन लाईन्स आपल्याला म्हणता येईल. तर इथं मी पहिल्यांदा एक थेरम घेते. थेरम नंबर 1, फर्स्ट थेरम, ज्याचं स्टेटमेंट असं असेल, द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबायनेड इक्वेशन ऑफ लाईन्स यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0. या थेरममध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे यू इक्वल टू 0 आणि व्ही इक्वल टू 0 या जर दोन सेपरेट लाईन्स असतील तर त्या दोन लाईन्ससाठी यू व्ही इक्वल टू 0 हे एकच इक्वेशन घेता येईल, जे की आपल्याला त्या दोन लाईनचं कंबायनेड इक्वेशन म्हणता येईल. आता याचं प्रूफ या पद्धतीने घेता येईल. फर्स्टली वी कन्सिडर टू लाईन्स यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0. डायग्राममध्ये इथं दोन लाईन घेतलेल्या आहेत, यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0. ह्या दोन लाईनची इक्वेशन्स थोडक्यात या पद्धतीने घेता येतील. यूचं इक्वेशन असेल a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, ज्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते आहे. आणि व्हीचं इक्वेशन असेल a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0, जे की असेल इक्वेशन नंबर 2. Now we consider 2 points P of x1 y1 and Q of x2 y2 on line u equal to 0 and v equal to 0 respectively. इथं दोन लाईन घेतलेल्या आहेत. दोन लाईनवर P आणि Q हे दोन पॉईंट्स कन्सिडर केलेले आहेत. पहिल्यांदा मी U लाईनसाठी घेते. सपोज P of x1 y1 बी अ पॉईंट ऑन दी लाईन u इक्वल टू 0. u इक्वल टू 0 या लाईनवर P of x1 y1 हा पॉईंट कन्सिडर केलेला आहे. आता जर P of x1 y1 हा पॉईंट यू या लाईनवर असेल तर ऑब्व्हियसली हा पॉईंट यू इक्वल टू 0 म्हणजे यू या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. यू या लाईनचं इक्वेशन नंबर 1मध्ये आहे. जर पी हा पॉईंट इक्वेशन 1 सॅटिस्फाय करत असेल तर इक्वेशन 1 आपल्याला या पद्धतीने घेता येईल. a1x1 प्लस b1y1 प्लस c1 इक्वल टू 0. इथं पी हा पॉईंट यूचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. आता पुढं आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, पी हा पॉईंट यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन देखील सॅटिस्फाय करतो. हे थोडक्यात इथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय, टू शो दॅट x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0 वी कन्सिडर फर्स्टली LHS.
पी हा पॉईंट यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी LHS कन्सिडर करते यू व्ही. तर यू आणि व्ही ह्या दोन्ही व्हॅल्यू किंवा ही दोन्ही इक्वेशन्स मी इथं पुट करते आहे. पण x1 y1 म्हणजेच एक्स ही व्हॅल्यू x1 आणि y ही व्हॅल्यू y1 अशी पुट करून मी इथं व्हॅल्यू घेते. त्यामुळे इक्वेशन मिळेल a1x1 प्लस b1y1 प्लस c1 हे यूचं इक्वेशन असेल आणि व्हीचं इक्वेशन असेल a2x1 प्लस b2y1 प्लस c2 हे व्हीचं इक्वेशन असेल. आता ही दोन्ही ब्रॅकेट्स इथं घेतली. पण याच्या आधीच आपण म्हटलं होतं पी हा पॉईंट यू इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. त्यानुसार इथं फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू ऑब्व्हियसली 0 मिळते. त्यामुळे मिळेल 0 इंटू ब्रॅकेट a2x1 प्लस b2y1 प्लस c2 आणि या सेकंड ब्रॅकेटला 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर ऑब्व्हियसली आन्सर 0 मिळतं विच इज इक्वल टू RHS. देअरफॉर वी कॅन से दॅट LHS इक्वल टू RHS. देअरफॉर x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0. म्हणजेच काय x1 y1 हा पॉईंट आपण यू या लाईनवर घेतला होता जो की यूचे इक्वेशन सॅटिस्फाय करत होता. सेम तोच पॉईंट यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन देखील सॅटिस्फाय करतो. इथं आपण x1 y1 हा एक पॉईंट कन्सिडर केला होता. सेम याच पद्धतीने यू या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. म्हणजेच काय दिस प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन लाईन यू इक्वल टू 0 सॅटिस्फाय इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0. हे आपण लाईन यूसाठी कन्सिडर केलं. सेम याच पद्धतीने लाईन व्हीसाठी घेत आहे. आपण व्ही या लाईनवर क्यू ऑफ x2y2 हा पॉईंट घेतलेला आहे. सेम क्यू ऑफ x2y2 हा पॉईंट व्हीचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि इथं यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन देखील सॅटिस्फाय करेल. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन लाईन व्ही इक्वल टू 0 also satisfy इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0. हा झाला फर्स्ट पार्ट थेरमचा. म्हणजेच लाईनवरचं यू या लाईनवरचं असेल किंवा व्ही या लाईनवरचं असेल दोन्हीही लाईनवरचे जे काय पॉईंट्स आहेत ते यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आता ह्याचा कॉन्व्हर्स पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारा पॉईंट हा आपल्याला एकतर यू इक्वल टू 0वर दाखवायचं आहे किंवा व्ही इक्वल टू 0 या लाईनवर दाखवायचं आहे. त्यासाठी इथं मी एक पॉईंट घेते आर ऑफ एक्स डॅश वाय डॅश बी एनी पॉईंट विच सॅटिस्फाय द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0. आर ऑफ एक्स डॅश वाय डॅश हा असा पॉईंट कन्सिडर केलेला आहे जो यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. आता जर यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर आपल्याला या पद्धतीने इक्वेशन घेता येईल. फर्स्ट ब्रॅकेट a1 x डॅश प्लस b1 y डॅश प्लस c1 म्हणजेच यूचं इक्वेशन असेल आणि सेकंड ब्रॅकेट a2 x डॅश प्लस b2 y डॅश प्लस c2 हे व्हीचं इक्वेशन असेल आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0. तर जर इथं दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर ऑब्व्हियसली एनी वन ऑफ दीज ब्रॅकेट इज 0 मीन्स a1 x डॅश प्लस b1 y डॅश प्लस c1 इक्वल टू 0 और a2 x डॅश प्लस b2 y डॅश प्लस c2 इक्वल टू 0. तर इथं जर फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलात a1 x डॅश प्लस b1 y डॅश प्लस c1 इक्वल टू 0 तर हे यू या लाईनचं इक्वेशन आहे. त्यामुळे इथं म्हणता येईल आर ऑफ एक्स डॅश वाय डॅश लाईज ऑन लाईन यू इक्वल टू 0. आणि जर सेकंड ब्रॅकेट कन्सिडर केलात तर a2 x डॅश प्लस b2 y डॅश प्लस c2 इक्वल टू 0 हे व्ही या लाईनचं इक्वेशन आहे. म्हणजेच एक्स डॅश वाय डॅश हा पॉईंट व्ही इक्वल टू 0 या लाईनवर आहे असं म्हणता येईल. थोडक्यात काय आर ऑफ एक्स डॅश वाय डॅश जर यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर इथं म्हणता येईल आर ऑफ एक्स डॅश वाय डॅश लाईज ऑन दी लाईन आयदर यू इक्वल टू 0 और व्ही इक्वल टू 0. दॅट इज एव्हरी पॉईंट विच सॅटिस्फाईज द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0 लाईज ऑन दी लाईन यू इक्वल टू 0 और व्ही इक्वल टू 0. इथं हा कॉन्व्हर्स पार्ट देखील प्रूव्ह होतो. म्हणजेच आपल्याला फायनली इथं म्हणता येईल दस the equation u v equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. इथं हा theorem prove होतो. Now we see some examples. First question, find the combined equation of following pair of lines. खाली काय लाईन्सचे इक्वेशन्स दिलेले असणार आहेत त्यांचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0 या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला यू व्ही इक्वल टू 0 हे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 2x प्लस वाय इक्वल टू 0 अँड 3x मायनस वाय इक्वल टू 0.
सोल्युशनमध्ये फर्स्टली मी इथं यू आणि व्ही ही दोन लाईन्स कन्सिडर करते आहे. सपोज यू इक्वल टू 2x प्लस वाय इक्वल टू 0 अँड व्ही 3x मायनस वाय इक्वल टू 0. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कंबायनड इक्वेशन ऑफ गिवन पेअर ऑफ लाईन्स इज यू व्ही इक्वल टू 0. यू आणि व्ही या दोन्ही व्हॅल्यू मी पुट करते आहे, त्यामुळे मिळेल 2x प्लस वाय इंटू 3x मायनस वाय इक्वल टू 0. LHSमध्ये दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, जस्ट मल्टिप्लाय रेग्युलर मल्टिप्लिकेशन करायचे आहे. पहिल्यांदा मी 2x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते, त्यामुळे मला टर्म मिळेल 6x² मायनस 2xy. सिमिलरली मी वायने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते, त्यामुळे टर्म मिळेल 3xy मायनस y² इक्वल टू 0. आता इथं 6x² आणि y² सिंगल टर्म आहेत. मिडल टर्म बघितला तर मायनस 2xy प्लस 3xy, म्हणजेच थोडक्यात याची ॲडिशन मिळते xy. त्यामुळे मला इक्वेशन मिळतं 6x² प्लस xy मायनस y² इक्वल टू 0. हे असेल कंबायनड इक्वेशन ऑफ गिवन पेअर ऑफ लाईन्स. नाउ सेकंड एक्झाम्पल, x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. तर इथं देखील मी फर्स्ट लाईन यू कन्सिडर करते, x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड सेकंड लाईन व्ही x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. ऑब्वियसली कंबायनड इक्वेशन ऑफ गिवन पेअर ऑफ लाईन्स इज यू व्ही इक्वल टू 0. देअरफॉर यू आणि व्हीच्या व्हॅल्यू मी पुट करते, आपल्याला ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन मिळेल विच इज इक्वल टू 0. आता इथे देखील ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा एक्सने मी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते, त्यानंतर 2yने मल्टिप्लाय करते अँड लास्टला मायनस 1ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते. त्यामुळे टर्म्स काही या पद्धतीने मिळत जातील. x² मायनस 3xy प्लस 2x फर्स्ट टर्म मिळेल. देन सेकंड 2yने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळेल 2xy मायनस 6y² प्लस 4y अँड लास्ट मायनस 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल मायनस x प्लस 3y मायनस 2 इक्वल टू 0. तर जस्ट हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. जनरल फॉर्म म्हणजेच काय, फर्स्ट टर्म ऑब्वियसली x², सेकंड टर्म xyची असणार आहे, थर्ड टर्म y² असेल, देन नेक्स्ट टर्म सिंगल x असेल, नेक्स्ट टर्म सिंगल y असेल अँड लास्ट टर्म कॉन्स्टंट विच इज इक्वल टू RHS 0. इथं जर बघितलं या इक्वेशनमध्ये तर x² एकदाच आहे, त्यामुळे x² आहे असं येईल. त्यानंतर xy बघितलात तर इथं मिळेल मायनस 3xy प्लस 2xy. या दोन xyच्या टर्म आहेत आणि यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळेल मायनस xy. त्यानंतर y² एकच टर्म आहे, मायनस 6y² आहे अशी घेतलेली आहे. त्यानंतर x असणारा टर्म प्लस 2x आणि मायनस x दोन्हीचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मिळेल प्लस x. देन y असणारी टर्म 4y प्लस 3y, म्हणजेच ॲडिशन करून आपल्याला मिळेल 7y अँड लास्ट कॉन्स्टंट टर्म एकच आहे मायनस 2 जी घेतलेली आहे. त्यामुळे फायनली आपल्याला कंबायनड इक्वेशन मिळतं x² मायनस xy मायनस 6y² प्लस x प्लस 7y मायनस 2 इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड कंबायनड इक्वेशन ऑफ गिवन पेअर ऑफ लाईन्स. नाउ क्वेश्चन नंबर 2, फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण दोन सेपरेट इक्वेशन होती त्याचं कंबायनड इक्वेशन फाइंड आउट केलं. या एक्झाम्पलमध्ये कंबायनड इक्वेशन दिलेलं असेल, आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल 3y² प्लस 7xy इक्वल टू 0. आता सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत, जसं एक्झाम्पल असेल त्यानुसार मेथड यूज करावी लागणार आहे. इथं फर्स्ट एक्झाम्पलमध्ये फक्त दोनच टर्म दिलेले आहेत, y² आणि xy. 3y² प्लस 7xy इक्वल टू 0. एक्झाम्पल देखील अगदी सिम्पल आहे. नाउ सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल इज गिवन इक्वेशन पहिल्यांदा मी घेते 3y² प्लस 7xy इक्वल टू 0. LHSमध्ये बघितला तर दोनच टर्म आहेत, दोन्ही टर्ममधून y आपल्याला कॉमन घेता येईल, त्यामुळे इथं लिहिता येईल 3y प्लस 7x इंटू y इक्वल टू 0. आता इथं एक ब्रॅकेट आणि y दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली दोन्हीपैकी एक 0 असणार आहे. त्यामुळे मला नेक्स्ट स्टेप मिळेल 3y प्लस 7x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 0. त्यामुळे इथं आपल्याला ही दिलेली दोन रिक्वायर्ड इक्वेशन्स मिळतील. फर्स्ट इक्वेशन असेल 7x प्लस 3y किंवा 3y प्लस 7x इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन y इक्वल टू 0. दीज आर रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. नाउ सेकंड एक्झाम्पल 5x² मायनस 9y² इक्वल टू 0. आता मगाची मेथड या एक्झाम्पलसाठी अप्लाय नाही होणार आहे. इथं जर तुम्ही बघितलात एक्झाम्पलमध्ये
तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये थोडक्यात एक्झाम्पल आहे. गिवन इक्वेशन 5x² मायनस 9y² इक्वल टू 0. आता LHSमध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल a² मायनस b² इक्वल टू a+b इंटू a मायनस बी. म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये आपण ॲडिशन घेतो, एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन घेतो. जर तो फॉर्म्युला इथे अप्लाय करायचं म्हटलं तर फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 5x² आहे. इथं 5 देखील आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे. 5 इज नथिंग बट स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर या पद्धतीने लिहिता येईल. आणि 9 ऑलरेडी डिरेक्टली घेता येईल 3 स्क्वेअर. त्यामुळे मला हेच इक्वेशन लिहिता येईल रूट 5x² मायनस 3y² इक्वल टू 0. डिरेक्टली मी इथं फॉर्म्युला यूज करते, त्यामुळे मिळेल रूट 5x प्लस 3y in second bracket root 5x minus 3y equal to 0. Again here multiplication of two brackets, therefore one of this bracket is 0. Therefore we can write root 5x plus 3y equal to 0 and root 5x minus 3y equal to 0. Thus required separate equations of lines are root 5x plus 3y equal to 0 and root 5x minus 3y equal to 0. Thank you.